नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका स्वाती पवार, मराठा विद्याप्रसारक समाज, KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA टर्म फर्स्ट पेपर S3 सब्जेक्ट सायंटिफिक रिसर्च अँड एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी चॅप्टर 3 टॉपिक मेथड ऑफ डाटा कलेक्शन म्हणजेच प्रदत्त संकलनाची तंत्रे सविस्तरपणे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण शास्त्रीय संशोधन करतो ते शास्त्रीय संशोधन करत असताना आपणास जी माहिती हवी असते म्हणजेच जो प्रदत्त हवा असतो तो प्रदत्त कशा पद्धतीने संकलित करायचा किंवा गोळा करायचा त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग अशावेळी मानसशास्त्रातील वर्तन विषयक अथवा सामाजिक शास्त्रांमधील संशोधनाचे प्रदत्त संकलन जर आपल्याला करायचे असेल तर मुख्यत्वे 2 विभाग या ठिकाणी प्रदत्त संकलन पद्धतीच्या पडतात. त्यात पहिली पद्धत प्रायोगिक संशोधन आणि दुसरी पद्धत म्हणजे अप्रायोगिक संशोधन होय. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण वर्तनविषयक संशोधन त्या ठिकाणी करतो त्यावेळेस त्या वर्तनाचे निरीक्षण कसे केले जाते आणि निरीक्षणाद्वारे त्याचबरोबर प्रायोगिक पद्धतीद्वारे माहिती कशी गोळा केली जाते हे पाहणे गरजेचे आहे. ज्यावेळेस आपण आधुनिक दृष्टिकोनातून किंवा आधुनिक विज्ञानाने जी विस्मयकारक भौतिक प्रगती साधली आहे ती सर्वतोपरी प्रायोगिक संशोधनामुळे साधली गेली. स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्त्यातील जर कार्यकारण संबंध प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिद्ध करायचे असेल तर त्याला प्रायोगिक संशोधन असे म्हटले जाते. त्याचबरोबर प्रत्येक संशोधन हे प्रायोगिक पद्धतीने होईलच असे नाही. मग अशा वेळेस आपणास वेगळी पद्धत वापरावी लागते, ती म्हणजे अप्रायोगिक संशोधन होय. मग ज्यावेळेस आपण प्रायोगिक संशोधनाअंतर्गत काही पद्धतींचे प्रकार पाहतो त्यात पहिला प्रयोगशाळे अंतर्गत म्हणजेच लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट. त्यात निरीक्षण ही देखील पद्धत महत्त्वाची मानली जाते. मग ज्यावेळेस आपण निरीक्षण हा भाग पाहतो किंवा निरीक्षणाद्वारे प्रदत्त संकलित कसा केला जातो. एका अर्थाने पाहिल्यास प्रदत्त संकलनाच्या सर्व पद्धतीचा संबंध या त्या प्रकाराने निरीक्षणाशी येतोच. प्रयोग हे मुळात नियंत्रित वातावरणातील निरीक्षण असेच असते. क्षेत्रीय प्रकारात देखील त्या ठिकाणी निरीक्षण महत्त्वाचे असते. ज्यावेळेस मुलाखत घेतली जाते त्यातही निरीक्षण हे महत्त्वाचे असते. मग निरीक्षण हा शब्द मुळात निर अधिक इक्षण यामधून तयार होतो. इक्ष या धातूचा अर्थ आहे पाहणे आणि नी या उपसर्गाचा अर्थ होतो सम्यक किंवा पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे पाहणे. म्हणून सम्यक म्हणजे निरीक्षण असे म्हणता येईल. नुसतं पाहणे आणि निरीक्षण यात फरक आहे. पाहणे केवळ कुठलाही हेतू मनात न धरता पाहणे, परंतु निरीक्षण म्हणजे काय तर पूर्वतयारीनिशी एखादा हेतू मनात धरून काही पद्धतशीरपणे पाहणे याला आपण निरीक्षण असे म्हणतो. मग V1 यांच्या मते एखाद्या उपपत्तीचे वर्णन अथवा विकास, विशिष्ट उद्देशाने वर्तनाची निवड, नोंद आणि संकेतन करणे याचा समावेश निरीक्षणात होतो. निरीक्षण करणारा आधीच ठरवत असतो की निरीक्षण कशाचे करायचे आहे.
जे वर्तन महत्त्वाचं वाटलं त्याची किमान वेळात पण जास्तीत जास्त अचूकरित्या नोंद कशी करायची याचंही प्रत्यक्षपणे प्रशिक्षण घेतलं जातं आणि त्या वर्तनाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी त्या ठिकाणी ठेवल्या जातात. उदाहरणार्थ, लहान मुलामुलींमध्ये लिंगभेदाची जाणीव कशी विकसित होते हे जर आपल्याला निरीक्षणाआधारे पाहायचे असेल तर आपण लहान मुलांचे त्या ठिकाणी निरीक्षण करणार आहोत. मग अशावेळी निसर्गातील घटनांचे कार्यकारण संबंध आणि परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी घटना घडत असताना केलेले काटेकोर अवलोकन व केल्या जाणाऱ्या तपशीलवार नोंदी म्हणजे निरीक्षण होय. म्हणजेच काय तर निसर्गात ज्या घटना घडतात त्याचा कार्य आणि कारण संबंध काय आहे, त्यांचा परस्पर संबंध काय आहे आणि ती घटना घडत असताना निरीक्षण करणे किंवा पाहणे, त्याची तपशीलवार नोंद ठेवणे याला आपण निरीक्षण असे म्हणतो. म्हणजे काय तर इथे निरीक्षणाचे उद्देश स्पष्ट होतात. निरीक्षणाचा उद्देश काय तर मानवी वर्तन प्रत्यक्षात कसे चालले आहे याचा अभ्यास करणे. उदाहरणार्थ, चिंतातुर व्यक्ती एखादी महत्त्वाचा निर्णय घेताना कोणत्या यातनांमधून आणि कशी जाते याचा आपल्याला निरीक्षण करायचे आहे आणि नोंदी ठेवायच्या आहे. त्यातून निष्कर्ष काढायचा असेल तर प्रदत्त संकलनातील निरीक्षण ही पद्धत महत्त्वाची मानली जाते. निरीक्षणाचे काही मुख्य प्रकार पडतात. त्यात सुनियोजित, साधे, सहभागी, असहभागी, नैसर्गिक, पद्धतशीर आणि नियंत्रित अशा पद्धतीने निरीक्षण या ठिकाणी केले जाते. साधे किंवा अनियोजित किंवा सुनियोजित हे प्रकार जे आहे ते नियोजनाच्या प्रमाणानुसार ठरवले जातात. निरीक्षणाचे अनियोजित आणि सुनियोजित असे 2 प्रकार पडतात. अनियोजित निरीक्षण हे अगदी साधे, अकृत्रिम, विशेष हेतू मनात बाळगून केलेले नसते. त्याला आपण नैसर्गिक निरीक्षण असे देखील म्हणू शकतो. म्हणजेच काय तर साधे अनियोजित निरीक्षणाला नैसर्गिक निरीक्षण असे देखील म्हणतात. परंतु बरेचदा नैसर्गिक निरीक्षण हे सहेतुक असते. एखादी घटना प्रत्यक्ष घडताना केले जाणारे निरीक्षण या गटात मोडते. नैसर्गिक निरीक्षण हे सुयोजितपणाने केले जाऊ शकते. मग ज्यावेळेस सुनियोजित निरीक्षण म्हणजे काय तर यात निरीक्षण आणि नोंद ह्या महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणजे इथे हे जे नियोजन आहे ते अगदी हेतुपूर्वक या ठिकाणी केले जाते. त्याचबरोबर निरीक्षकाच्या कार्यपद्धतीनुसार सहभागी आणि असहभागी असे देखील निरीक्षणाचे काही प्रकार पडतात. ज्यावेळेस आपण सहभागी निरीक्षण प्रकारात त्याच्या नावानुसार ज्या घटनांचे निरीक्षण करायचे असेल त्या घटनांविषयी प्रसंगामध्ये आंतरक्रियांचे निरीक्षक स्वतः सक्रियरित्या सामील होतो. म्हणजेच काय, ज्या व्यक्तींचे निरीक्षण करायचे आहे त्या व्यक्तींच्या प्रसंगामध्ये आंतरक्रियेमध्ये जो निरीक्षक आहे तो स्वतः सहभागी असतो. म्हणून त्याला सहभागी निरीक्षण असे म्हटले जाते. आणि असहभागी निरीक्षण म्हणजे काय तर निरीक्षण करताना निरीक्षक अलिप्त राहतो आणि अधिक वस्तुनिष्ठरित्या त्याचे काम करत असतो. म्हणजेच काय तर कुठलीही पूर्वकल्पना जी आहे त्या निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी नसते. आणि अशा पद्धतीने असहभागीरित्या देखील आपल्याला जो प्रदत्त हवा आहे किंवा जी माहिती हवी आहे ती आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. त्याचबरोबर निरीक्षकाच्या हेतूनुसार देखील जे निरीक्षण आहे ते निरीक्षण त्या ठिकाणी केले जाते. अगदी पद्धतशीररित्या
बघा, निरीक्षण कोणत्या उद्देशाने केले जात आहे म्हणजे अगदी पद्धतशीररित्या देखील निरीक्षण हे त्या ठिकाणी केले जाते. म्हणजेच इथे निरीक्षणाचा वेळ काळ हा त्या ठिकाणी ठरलेला असतो. त्याचबरोबर नियंत्रित परिस्थितीत म्हणजेच निरीक्षण कोणत्या स्थितीत करायचे, कोणत्या वेळेत करायचे, कोणत्या घटकांवर नियंत्रण ठेवायचे हे देखील त्या ठिकाणी ठरवले असते आणि त्या पद्धतीने प्रदत्त हा गोळा केला जातो. याला पद्धतशीर किंवा नियंत्रित निरीक्षण पद्धत असे म्हटले जाते. त्यानंतर प्रदत्त संकलनाची पद्धत म्हणजे दुसरी प्रायोगिक पद्धत किंवा त्याला आपण प्रयोगशाळेअंतर्गत प्रयोग असं म्हणतो. नियंत्रित वातावरणात एखाद्या घटनेचा अभ्यास जर अत्यंत प्रभावी मार्गाने आपल्याला करायचा असेल तर तो प्रयोगशाळेत करणे शक्य आहे. मग अशा वेळी एखाद्या समस्येचा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जो अभ्यास केला जातो की ज्यामध्ये अवलंबी परिवर्त्यावर परिणाम घडवण्यासाठी काही परिवर्त्य प्रत्यक्षपणे कार्यान्वित केले जातात तर काहींवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणजेच काय तर कार्यान्वित केल्या जाणाऱ्या परिवर्त्यांना स्वतंत्र परिवर्त्य म्हणतात आणि नियंत्रित परिवर्त्यांना अवांतर परिवर्त्य असे म्हटले जाते. म्हणजेच काय तर बघा, जर आपल्याला विशिष्ट प्राण्यांवर प्रयोग करायचा असेल तर त्यासाठी नियंत्रित वातावरण गरजेचे आहे. मग अशा वेळेस नियंत्रित परिस्थिती निर्माण करून त्या ठिकाणी नियंत्रित परिवर्त्य आहे ते परिवर्त्य आणि कार्यान्वित केले जाणारे परिवर्त्य यातील जो सहसंबंध आहे तो सहसंबंध या ठिकाणी पाहिला जाणार आहे. यास आपण प्रायोगिक पद्धत असे म्हणू शकतो. मग ही जी प्रायोगिक पद्धत आहे त्या पद्धतीत अवलंबी परिवर्त्यावर केवळ स्वतंत्र परिवर्त्यामधील बदलाचाच परिणाम होईल अशी स्थिती निर्माण केली जाते आणि त्यामुळे काय होतं की निष्कर्ष अधिक विश्वसनीय, विश्वासार्ह मिळतात आणि त्यातून आंतरिक यथार्थता देखील त्या ठिकाणी मिळत असते. परंतु ज्यावेळेस आपण प्रायोगिक पद्धत वापरून त्या ठिकाणी प्रदत्त गोळा करतो त्यावेळेस किंवा प्रयोगशाळेअंतर्गत प्रयोगामध्ये बाह्य यथार्थता मात्र नसते. म्हणजेच काय तर जे निष्कर्ष प्रयोगशाळेत येतील ते निष्कर्ष सर्व इतर जीवनाला लागू करता येणार नाही याबद्दल नेहमी शंका असते. प्रयोगशाळेतील जे गुंतागुंतीचे संशोधन आहे किंवा संशोधन आखणी जी आहे ती अगदी गुंतागुंतीची असते कारण त्यात एकापेक्षा अधिक स्वतंत्र परिवर्त्य असू शकतात. प्रयोगशाळेतील वातावरण कृत्रिम असते. ह्या ज्या दोष आहेत ते दोष या ठिकाणी दिसू शकतात. त्याचबरोबर प्रदत्त संकलन पद्धतीमध्ये क्षेत्रीय अभ्यास हा देखील महत्त्वाचा त्या ठिकाणी मानला जातो. त्याचबरोबर क्षेत्रीय अभ्यास म्हणजे काय तर वास्तव अशा सामाजिक रचनांमधील समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि शिक्षणशास्त्रीय परिवर्त्यांचे परस्पर संबंध, त्यांच्या आंतरक्रियाचा शोध घेण्यासाठी ज्या काही अप्रायोगिक शास्त्रीय अभ्यास केला जातो त्याला क्षेत्रीय अभ्यास असे म्हटले जाते. म्हणजेच काय तर एखादी शिक्षण संस्था, कारखाने, व्यापारी संस्था किंवा शासकीय संस्था, स्वायत्त संस्था यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी क्षेत्रीय अभ्यास जो आहे तो अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण क्षेत्रीय प्रयोग पाहतो त्या क्षेत्रीय प्रयोगामध्ये काय तर ज्यावेळेस पूर्ण
एखाद्या समस्येचा एखाद्या विशिष्ट परिस्थितीत केलेला अभ्यास की ज्यात अवलंबी परिवर्त्यावर परिणाम घडवण्यासाठी काही परिवर्ती आपण कार्यान्वित करतो तर काहींवर नियंत्रण ठेवतो, ज्याला आपण क्षेत्रीय प्रयोग असे म्हणतो. की क्षेत्रीय प्रयोगामध्ये विशिष्ट क्षेत्राची निवड केली जाते, तेथील परिस्थिती जी आहे ती परिस्थिती नियंत्रित ठेवली जाते आणि नंतर प्रयोग त्या ठिकाणी केला जात असतो. मात्र क्षेत्रीय अभ्यास रचनेमध्ये काय तर समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि शिक्षणशास्त्रीय घटकांचा किंवा परिवर्त्यांचा समावेश त्या ठिकाणी असतो. म्हणजेच घटना घडून गेलेली आहे, तिचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तिचा कारण घटकांचा अभ्यास करायचा असेल तर आपण त्यावेळी क्षेत्रीय अभ्यास या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करत असतो. उदाहरणार्थ, भूकंप घडून गेलेला आहे आणि भूकंप घडून गेल्यानंतर मानव मनस्थितीवर त्याचा काय परिणाम झालेला आहे हे जर आपल्याला शोधायचे असेल तर त्यासाठी क्षेत्रीय अभ्यास पद्धत ही उपयोगी ठरत असते. म्हणजेच काय तर एखाद्या घटनेच्या कारणाबाबत विचारपूर्वक काही अंदाजापर्यंत जर आपल्याला पोहोचायचे असेल, एखादा अंदाज जर आपल्याला मांडायचा असेल तर त्यासाठी क्षेत्रीय अभ्यास महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, धूम्रपान करणाऱ्या तरुण मुली मुळात पुरुषी वर्चस्वाच्या असतात, हे जर आपल्याला शोधायचा असेल तर आपणासाठी किंवा असा अंदाज तपासायचा असेल तर आपण क्षेत्रीय अभ्यास हे वापरतो. तर क्षेत्रीय प्रयोगामध्ये मात्र हे जर करायचे असेल तर विशिष्ट गट नियंत्रित ठेवला जातो आणि त्यानंतर त्याचे निरीक्षण करून अवांतर घटकांवर नियंत्रण ठेवले जाते आणि स्वतंत्र परिवर्ते हे वेळोवेळी कार्यान्वित केले जातात आणि स्वतंत्र परिवर्त्याचा आणि परतंत्र परिवर्त्याचा काय कार्यकारण संबंध आहे हे ज्या ठिकाणी तपासले जाते याला क्षेत्रीय प्रयोग असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रदत्त संकलनाच्या प्राथमिक पद्धती आहे. ह्या पद्धतीचा वापर करून संशोधक आपणास हवी असणारी जी माहिती आहे किंवा प्रदत्त आहे तो प्रदत्त या ठिकाणी गोळा करत असतो. अशा पद्धतीने प्रदत्त संकलनाच्या तंत्र किंवा पद्धती ज्या आहेत त्या पद्धती शास्त्रीय संशोधनात वापरल्या जातात. थँक्यू.